नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? तर आज आपण बनवणार आहोत लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी अशी चटपटीत शेंगदाणा चटणी। ही चटणी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता। एखादी जर आपल्याला भाजी आवडत नसेल तर आपण तूप चटणी पोळीचा रोल सुद्धा खाऊ शकतो। अशा प्रकारची आपण ही चटणी बनवणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण शेंगदाणे घेऊन एका पॅनमध्ये शेंगदाणे घेऊ, भाजून घेऊयात। खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे। अशा प्रकारे आपले हे खरपूस असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आपले हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आपण आता हे शेंगदाणे चटणी मिक्सरला वाटून घेणार आहोत। तुम्ही ही शेंगदाणे चटणी खलबत्त्यात वाटली तर अतिउत्तम, पण आपण आता मिक्सरमध्येच वाटून घेणार आहोत। तर त्यासाठी शेंगदाणे, लसूण, जिरे, मीठ, आणि ही लाल चटणी टाकून घेणार आहोत। आणि थोडी ओलसर होण्यासाठी आपण थोडंसं तेल टाकणार आहोत, 2 चमचे। थोडीशी ओलसर होण्यासाठी आपण 2 चमचे याच्यामध्ये तेल टाकणार आहोत। शेंगदाणा चटणीसाठी शेंगदाण्याचं तेल वापरलं तर अतिउत्तम। अशा प्रकारे आपण ही शेंगदाणे चटणी फिरून घेतलेली आहे। अति बारीक पण करायची नाही, अति जाड पण ठेवायची नाही। खलबत्त्याचं त्याला हे आलं पाहिजे, स्ट्रक्चर आलं पाहिजे खलबत्त्यासारखं। अशा प्रकारे आपण ही चटणी वाटून घेतलेली आहे। तर आपण ती आता काढून घेऊयात बाउलमध्ये। अशा प्रकारे आपली ही शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे। शेंगदाणे चटणी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब नक्की करा।